नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण का आज आपण करणार आहोत या प्रोडक्टची नॉईज जो प्युअर पॉड आहे या प्रोडक्टची आपण रिव्ह्यू देणार आहे. ती पण म्हणजे कसं काही दिवस वापरलेला नाही मी. हा प्रोडक्ट आहे जवळजवळ 3 वर्ष वापरतोय, म्हणून याचा जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण का या व्हिडिओमध्ये मी हा जो व्हिडिओ आहे मी 5 कॅटेगरीमध्ये मी डिवाईड केलेला आहे. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिली कॅटेगरी आहे साऊंड क्वालिटीची. तर ह्याला मी आता 3 वर्ष झाले वापरतोय, पण याच्या साऊंड क्वालिटीमध्ये थोडाफार फरक झालेला आहे. कारण आता 3 वर्ष झाल्यामुळे त्याचं जी साऊंड क्वालिटी आहे ती थोडीशी कमी झाल्यासारखी मला वाटते. पण मी जेवढा पण डेली युजेसला हा पॉड वापरला, मला आत्तापर्यंत काहीही म्हणजे असा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. कारण का ह्याची साऊंड क्वालिटी एवढी जबरदस्त होती, म्हणजे आता ऑब्वियस आहे कारण का 3 वर्ष झालेली गोष्ट आहे. हा जो प्रोडक्ट यायला 3 वर्ष झाले, त्याच्यामुळे थोडाफार तर तुम्हाला फरक जाणवणारच आहे. तर तो मला आता जाणवायला लागला आहे. पण ओव्हरऑल जी साऊंड क्वालिटी आहे 3 वर्षापासूनची आतापर्यंत, ती मी याला 10 पैकी 8 पॉईंट देणार. आता जो दुसरी कॅटेगरी आहे ती आहे या प्रोडक्टची बॅटरी. याचा जो क्लेम होता 3 वर्ष आधीचा तो होता 80 तासाचा. ठीक आहे, तर 80 तास परफेक्ट चालायची, म्हणजे त्यापेक्षा पण जास्त चालायची ॲक्च्युली. पण आता जसं जसं आता हे 3 वर्ष कंप्लीट झाले त्याला आहे ना, तर ह्याला बघा, हे अजून पण आहे ना 3 पॉईंट दाखवत आहेत. ह्याला मी काल चार्ज केलेली आहे. म्हणजे 24 तासानंतर 1 पॉईंट आज पण उतरतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की याची बॅटरी लाईफ अजूनपर्यंत किती छान आहे. हां, आता थोडाफार फरक जाणवतो, कारण का बघा आता मोबाईलची पण कशी आपण बॅटरी जर का एकाच वर्षानंतर तुम्हाला चेंज करायला लागतेच. तर ही तर तुमची नॉईज पॉडची जी बॅटरी आहे ही 3 वर्ष चालली आहे आणि ह्याची पण बॅटरी लाईफ जबरदस्त आहे अजून पण. म्हणजे मला असं जाणवतं की जी 80 तासाची जी बॅटरी लाईफ होती ती 72 तासामध्ये आता बॅटरी संपते. पण ओव्हरऑल बॅटरी छान आहे. आता याची जी तिसरी कॅटेगरी आहे ना, ती आहे तुमची इयर फिटिंगची कॅटेगरी. ती मी तुम्हाला दाखवतो. आता हा बघा, याचा जो इयर फिटिंग आहे ना, हा एवढा कम्फर्टेबल आहे, तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही हा एक्सपिरियन्स जर कोणाकडे असेल तर त्यांना माहिती असेल की जरा पण त्रास होत नाही. हा बघा, हा असा घ्यायचा आणि असा कानात लावायचा, म्हणजे जरा पण त्रास होत नाही. आता याला मी 3 वर्ष झाले, तर ह्याची जे इयर फिटिंगची जी मी कॅटेगरी आहे ती मी याला देणार बरोबर 10 पैकी 10 मार्क देईन याला. कारण का खूप कम्फर्ट आहेत आणि बॅटरीला पण मी 10 पैकी 9 मार्क देईन. कारण का ती एवढी जबरदस्त हे आहे त्याची क्वालिटी, आणि इयर फिटिंग पण जबरदस्त आहे. आणि आता जो चौथा पॉईंट आहे आपला, तो आहे याची बिल्ड क्वालिटीचा. तर बिल्ड क्वालिटी तर म्हणजे नोकिया फोन जर का कोणी वापरला असेल, तो बेसिकली जे आमच्या जनरेशनचे असेल त्यांना माहिती असेल नोकिया फोन. तर नोकिया फोन आणि नॉईज प्युअर पॉड्सची जी बिल्ड क्वालिटी आहे ही जवळजवळ सारखीच आहे. म्हणजे एवढी खतरनाक बिल्ड क्वालिटी आहे ना, म्हणजे एकदम रगड. म्हणजे तुम्ही बोलू शकता की बिल्ड क्वालिटीसाठी मी याला 10 पैकी 10 मार्क देऊ शकतो. एवढी खतरनाक क्वालिटी, म्हणजे किती वेळा पडलाय, असा पूर्ण विखरलाय. पण जेव्हा मी याला पूर्ण असा असा खोलतो आणि याच्यात हे टाकतो की याचे चार्जिंग बघा अजूनही चालू होतं. बघा, एवढी खतरनाक बिल्ड क्वालिटी बघा. ह्यात हे कवर लागत नाही, ठीक आहे, पण तरी पण चांगलं आहे. तर हे असा माझा जो रिव्ह्यू होता, ऑनेस्ट रिव्ह्यू, तो मी सांगितलेला आहे. आणि जो 5वा कन्सर्न आहे माझा तो आहे प्राईसचा. आता 3 वर्ष आधी याची जी प्राईस होती ती जवळजवळ होती 7,000पर्यंत. म्हणजे 7,000मध्ये जे काही हे एवढं मला मिळालं त्यावेळेला ते फार छान होतं. आणि आता जर का तुम्ही कम्पेअर करायला जाल तर तुम्ही प्राईसशी नक्की कम्पेअर करा की आता याची प्राईस किती वाढली आणि याच्यात टेक्नॉलॉजी काय काय ॲड ऑन झालेले आहेत. कारण का हे तर त्यावेळेला फक्त नॉईज कॅन्सल वगैरे व्हायचं, ठीक आहे. तर आत्ताचं जे आहे 2026-27 मध्ये जे हा जो प्रोडक्ट येणार
त्याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण का मी तर काय वापरलेलं नाही अजून, कारण माझे हे अजून चालूच आहे. तर ओव्हरऑल माझा हा एक्सपिरियन्स होता नॉईज प्युअर पॉड्स बरोबर. आणि हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे की मी याला 10 पैकी 10 10 आउट ऑफ 10 मी याला देणार. आणि खरंच म्हणजे खतरनाक प्रोडक्ट आहे हा. जर का कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. आणि जर का कोणाकडे असेल तर तुम्ही पण तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला कमेंटमध्ये शेअर करा. आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ पाहत असाल तुम्ही तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि जर का तुम्हाला कुठल्या दुसऱ्या टॉपिकची माहिती हवी असेल तर ती पण कमेंटमध्ये सांगा, आपण तो टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर हा होता आज ओव्हरऑल आपला या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये. आणि आतापर्यंत जर का तुम्ही बनला असाल तर धन्यवाद. आजसाठी एवढंच. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.